नमस्कार. अॅग्रोवनच्या नमस्कार मार्केट बेटा. कट्टा या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या बऱ्याचशा शेतमालाच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्यानंतर सरकारने एका पाठोपाठ कांदा असेल, बटाटा असेल आणि आता कडधान्य या सगळ्यांच्या आयातीला सुरुवात केली आहे. सरकारनं नुकतंच तुरीसाठीच्या आयातीसाठीचा जो कालावधी आहे तो 31 डिसेंबर पर्यंत वाढवलाय. तसंच उडीद जी आहे ती 2 लाख टन आयात करण्याचा सरकारचा मानस आहे. तर याचा किमतींवर नेमका काय परिणाम होऊ शकतो किंवा एकंदरीत परिस्थिती काय याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत दीपक चव्हाण, विजय जावंदिया, विजय कलंत्री आणि अजित नवले. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. नमस्कार बेटा. नमस्कार. दीपक सर, सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला विचारेल की खूप दिवसांपासून असं वृत्त येत होतं की पावसामुळं कडधान्याचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर नेमका अंदाज काय, किती प्रमाणात फटका बसलाय? आपल्याकडे यावर्षी भारतामध्ये कडधान्य 2 हंगामात घेतो आपण, रब्बी आणि खरीप असे 2 हंगाम आहेत, प्रमुख हंगाम आहेत. तर खरीपामध्ये प्रामुख्याने तूर, मूग, उडीद आणि रब्बीमध्ये प्रामुख्याने चणा किंवा हरभरा. तर जे काही रिपोर्ट्स आहेत वेगवेगळे, कारण यावर्षी सोईंग एरिया जो होता, पेरणी क्षेत्र हे चांगलं होतं आणि बऱ्यापैकी गेल्या काही वर्षातलं सर्वाधिक चांगलं पेरणी क्षेत्र होतं. परंतु ऑगस्टमध्ये जो पाऊस झाला तर त्या पावसामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला सर्वप्रथम उडीद आणि मुगाचं जे क्षेत्र होतं ते खूपच पावसाच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह असतं. तर त्याचे नुकसानीचे वेगवेगळे अंदाज आहेत. म्हणजे आता उडदासंदर्भात गव्हर्नमेंटचं जे एस्टिमेट आहे तर ते 21-22 लाख टनाचं आहे आणि प्रायव्हेट इंडस्ट्री म्हणते की 13 ते 14 लाख टनच उडीद यावर्षी येईल. तर नुकसान जर तुम्ही ग्रॉसली विचाराल तर नुकसान आहे, परंतु आपल्याकडे नुकसानीची तीव्रता मोजणारं एक्झॅक्ट असं आपल्याकडे व्यवस्था नाही आता. पर हेक्टर यील्ड किती खराब झालेले, त्याच्यातलं डॅमेज आणि डिस्ट्रॉय असं पण स्पेसिफिकेशन आपल्याकडे होत नाही. तसं US ला होतं, ते दर 15 दिवसांनी पिकाची परिस्थिती मोजतात. त्यांच्याकडे गुड, एक्सलंट अशा कॅटेगरीज मध्ये ते रेटिंग देतात, त्यानुसार बाजार चालतो. परंतु आपल्याकडे जे काही कडधान्यांसंदर्भात जर बोलायचं ठरलं, खास करून कडधान्य आणि सोयाबीन, तेलबिया जे काही प्रमुख आपलं एक पीक येतं आणखीन एक, तर कडधान्य, तेलबिया आणि भरड धान्य ज्याच्यात मका येतो, तर हा मका, ज्वारी आणि बाजरी. तर हा जो काही क्लब आहे सगळा, तर हा क्लब यावर्षी आपल्याकडे सोईंग एरिया खूप चांगला होता. परंतु टप्प्याटप्प्याने पाऊस जसा जसा येत गेला तर त्या पावसामध्ये खास करून पिकाची प्रोडक्टिव्हिटी ही खराब होत गेलेली आहे. आणि इंडस्ट्री म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री, जे एंड युजरच्या ज्या संघटना आहेत त्यांचं जर आपण ऐकलं तर ग्रॉसली 15% म्हणजे 15 ते 20% अनुमानित उत्पादनामध्ये ही घट आहे. आणि बऱ्यापैकी आपल्याकडे गहू तांदूळ सोडला तर उर्वरित कमोडिटीचा सरप्लस जवळपास, म्हणजे ऑइल सीड मध्ये म्हणा किंवा पल्सेस मध्ये म्हणा, सरप्लस आपल्याकडे नसतोच ऍज कम्पेअर टू आपली डिमांड. त्यामुळे आपण बघितलंय की त्यांच्या बाजारभावामध्ये ऐन सीझन मध्ये आपल्याला जो काही जी वाढ दिसलेली आहे, वाढ म्हणजे खरं म्हणजे ते भाव वधारलेत, मंदीतनं थोडेसे बाहेर आलेले आहेत. ती तेजी पण मी त्याला म्हणणार नाही तांत्रिकदृष्ट्या. शेतकऱ्याचा जर आपला विचार केला डोमेस्टिक, तर भाव थोडेसे वधारले. आणि अगदी थोड्याशा तुटवड्याचं निमित्त करून ज्या चर्चेत आपण पुढे जाणारच आहोत, तर 15 ते 20% की जे दर वर्षाचं क्रॉनिक आपलं दुखणं आहे की एवढं आपलं नुकसान होतंच, आणि त्याचं निमित्त करून पुढे जे काही आपण बघतोय की ज्या पद्धतीचे आता निर्णय होत आहेत, तर नुकसानीचा एक शॉर्ट मध्ये ऑइल सीड असेल, पल्सेस असतील किंवा कोर्स सिरियल्स असतील, याच्यात 15 ते 20% असं प्रायव्हेट इंडस्ट्रीचं एस्टिमेट आहे. गव्हर्नमेंटचे एस्टिमेट्स अजून यायचेत नेमके उत्पादनाबाबत. विजय सर, डाळीच्या किमती, कडधान्याच्या किमती ज्या आहेत त्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, तर याचा शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो? नाही, हा नेहमीचाच भाग आहे. आता चव्हाण फार छान बोललेत की ही भाव वाढ नाही आहे. माझं असं मत आहे की भाव पूर्वस्थरावर येतात आहेत असं याला म्हटलं पाहिजे आपण. या देशामध्ये 200 रुपये किलो सुद्धा तुरीची डाळ झाली होती की नाही, म्हणजे ती एक लिमिट होती ना. मग आता 200 रुपयाच्या तुलनेत आज जर 130 रुपये, 120 रुपये असेल तर तिला महागाई म्हणणं हा शेतकऱ्यांवर पहिले अन्याय आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही आता आयातीचा निर्णय घेतात, आता आयातीची तारीख वाढवलेली आहे आणि 2 लाख टन आता म्हटलं गेलं, पण माझी माहिती अशी आहे की 5 लाख टनाच्या आयातीचे ते परवाने देतात आहेत. आता ही तूर जेव्हा आयात होईल, ही डाळ जेव्हा या देशामध्ये आयात होईल,
तेव्हा शेतकऱ्यांची नवीन उत्पादनं बाजारात येतील. तूर आता 3 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर बाजारात येईल. मग आयात केलेली डाळ बाजारात येते आणि शेतकऱ्यांची उत्पादन केलेली तूर बाजारात येते. तेव्हा हमी किमतीच्या कमी भाव जातात आणि तेव्हा कोणीही ओरडत नाही. मी आठवण करून देतो की याच वर्षी कोविड-19च्या आधी या देशातल्या शेतकऱ्यांनी हरभरा, तूर हे हमी किमतीच्या कमी किमतीत विकलेले आहेत. कारण त्यावेळेला जी आयात होत होती ती आयात हमी किमतीच्या कमी किमतीत होत होती. माझ्याजवळ जुने रेकॉर्ड नाही आहेत, पण चव्हाण साहेब याच्यावर प्रकाश टाकू शकतील की आपण 5,000 रुपयाच्या कमी किमतीत हरभरा आणि तूर आयात करत होतो या वर्षीच कोविडच्या आधी. तेव्हा व्यापारी सुद्धा नाही बोलले ना की हमी किमतीच्या कमी किमतीत आम्ही आयात करतो आहे म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं, मी इथे सांगून ठेवतो की खरंच जर यांना शेतकऱ्यांचा कळवळा आहे, एक चांगली गोष्ट झालेली आहे की खाद्यतेलामध्ये जी आलेली तेजी आहे त्या तेजीमध्ये आता यांनी खाद्यतेलावरचा आयात कर कमी करण्याचा निर्णय घेण्याचा विचार केला होता किंवा डाळींवरचा आयात कर कमी करण्याचा विचार केलेला होता हरभऱ्यामध्ये विशेष करून. आणि अशी माहिती येते आहे की यावेळेस व्यापाऱ्यांनीच सरकारला असं म्हटलं की या वेळेला तुम्ही आयात कर कमी करू नका. जर भाव पडले हरभऱ्याचे तर आता हरभरा पेरणीला जाणार आहे. जर ऑइल सीडचे भाव पडले तर सरसो मोठ्या प्रमाणात पेरणीला जाणार आहे, करडी पेरली जाणार आहे. त्याच्यावर याचा परिणाम होईल. म्हणजे कुठेतरी हे विचार करतात आहेत. मी या 3 कायद्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट आत्ताच सांगून ठेवतो की जीवनावश्यक वस्तूंचा कायदा रद्द केलेला आहे, त्यातनं डाळीला सुद्धा काढलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की 50% जास्त भाव झाले तर मग आम्ही जीवनावश्यक वस्तू कायदा लावू. मग या वर्षीची तुरीचं समर्थन मूल्य हे 6,000 रुपये आहे, उडदाचं 6,000 रुपये आहे, मुगाचं 7,185 रुपये आहे. याच्या 50% म्हणजे जवळपास 9,000 ते 10,000 रुपये क्विंटल तूर, उडीद, मूग आणि इतर डाळी, त्यात हरभरा आला, मसूर आला, ही झाल्याशिवाय या देशामध्ये कोणताही डाळ आयात होणार नाही किंवा त्याच्या कमी किमतीत आयात होणार नाही. असं सरकार का जाहीर करत नाही? 3 कायदे रद्द करण्याचे ढोल वाजवता, शेतकरी हिताच्या गप्पा करता, जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द केला म्हणून पाठ ठोकून घेता आणि त्याच जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याचा उपयोग करून शेतकऱ्यांना मारण्याचं धोरण राबवता. मला असं वाटतं सत्ता बदलते पण धोरण बदलत नाही. कारण अधिकारी तेच असतात आणि राजकारणाकरता पैसे घेण्याची पद्धत सुद्धा तीच असते. हे इथे मी नमूद करून ठेवतो. नवले सर, 2018-19 साली जी देशांतर्गत कडधान्याचं जे उत्पादन होतं ते 23 दशलक्ष टन इतकं होतं, तर गरज जी आहे ती 26 ते 27 दशलक्ष टन इतकी आहे. हे जे 3 ते 4 दशलक्ष टनांचा जो मधली तफावत आहे, ही नेमकी काय? कडधान्याचं उत्पादन भारतात कमी का होते? यामागे काही कारण आहेत का? स्वाभाविक आहे. शेतकरी ज्यावेळी कोणतं पीक घ्यायचं याचा विचार करतो त्यावेळी त्याला 2 रुपये कशामध्ये मिळतील आणि त्याची काय क्षमता आहे याच्यानुसार तो निर्णय करतो. अगदी महाराष्ट्रात पण आपण बघा की सर्वात जास्त पाणी ज्या पिकाला लागतं त्या ऊसाकडेच बहुसंख्य शेतकऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओढा का आहे? तर स्वाभाविक आहे की त्या पिकाच्या काढणीनंतर त्याला 2 पैसे मिळतील याची काही किमान हमी या ऊसामध्ये त्याला दिसते आहे आणि म्हणून 2 पैसे मिळाले पाहिजे या आशेनं तो ऊसाकडे जाताना आपल्याला दिसतोय. कडधान्यामध्ये अशा प्रकारची हमी आहे का? तर आताच विजय दावंदे यांनी सांगितलं की हमी भाव जाहीर होतात, परंतु ते हमी भाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळतील यासाठी किमान जे धोरण घ्यायला लागतं, उदाहरणार्थ आपल्याला आयात निर्यातीच्या बाबत निर्णय करावा लागतात. त्याचबरोबर आपल्याला जे काही सरकारी खरेदी आहे त्याच्याबद्दलची पुरेशी व्यवस्था करावी लागते. सरकार ही पुरेशी व्यवस्था करत नाही, हमी भाव मिळत नाही आणि त्यामुळे जर पैसे मिळणार नसतील तर शेतकरी त्याच्याकडे आकृष्ट होण्याचं बिलकुल काहीही कारण उरत नाही. आपल्याला आठवत आहे की माननीय पंतप्रधानांनी ज्यावेळी डाळीची प्रचंड कमतरता निर्माण झाली, डाळीचे भाव खूप वाढले, त्यावेळी त्यांनी आव्हान केलं की तुमची तूर खरेदी करण्याची जबाबदारी आमची, डाळी खरेदी करण्याची जबाबदारी आमची आणि मोठं अभियान महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घेतलं. शेतकऱ्यांनी भरपूर उत्पादन केलं, परंतु ज्यावेळी खरेदी करण्याची वेळ आली, शब्द पाळण्याची वेळ आली, केंद्र सरकारने तो शब्द पाळला नाही, राज्य सरकारने पाळला नाही आणि रांगाच्या रांगा आमच्या डाळी उत्पादक शेतकऱ्यांच्या किंवा कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात लागलेल्या आपल्याला दिसल्या आणि त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण ना केंद्राकडून आहे ना राज्याकडून आहे
आणि म्हणून 2 रुपये आम्हाला मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्याच्याकडे आकृष्ट होत नाही. ते जर मिळाले तर आपण सरप्लस निर्माण करू शकू, इतकी क्षमता भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र ती उपयोगात आणण्याची इच्छाशक्ती या सरकारची नाही आणि त्यामुळे हा क्रायसिस आपल्याला झालेला दिसतो आहे. कलंत्री सर, आताच नवले सरांनी मुद्दा मांडला की तोटा सहन करावा लागत असल्यामुळे शेतकरी जे आहेत कडधान्य उत्पादनाकडे पाठ फिरवत आहेत. तर हे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलणं गरजेचं आहे? सरकारनं मागच्या 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तूर आणि हरभऱ्याची खरेदी केलेली आहे. त्याचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होत आहे. पण कलंत्री सर, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय आता. हा हा सर, बोला. सरकारनं 3 ते 3 वर्षामध्ये कडधान्याची खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली आहे. पण ह्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना न होता फक्त 20 ते 25% शेतकऱ्यांना होतो. त्याच्यासाठी सरकार जे धोरण असायला पाहिजे ते भाववाढीच्या ह्याच्या असायला पाहिजे. यावर्षी आपण बघितलं की तूर 2015च्या नंतर पहिल्यांदाच हमी भावाच्या वर विकला, नाहीतर हमी भावापेक्षा 20 ते 30% तो खाली विकत होता. आणि नेमकं यावेळेस शेतकऱ्यांना जेव्हा 4 पैसे मिळत होते किंवा पुढच्या सीझन मध्ये मिळणार होते, त्यावेळेस सरकारनं हे जे धोरण बदल केलं अचानक एकदम, त्याच्यामुळे दर पडलेत आणि पुढच्या सीझनला शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. तर कन्झ्युमरलाही एक आपल्याला सिग्नल द्यावा लागेल की जे अन्नधान्याचे किमती आहेत ते जर थोडेसे वाढतील, त्याचा इन्फ्लेशन हा थोडासा वाढता चढा राहिला तर शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील आणि रुरल इकॉनॉमीमुळे आपल्या भारताच्या इकॉनॉमीला चांगले दिवस येतील. दीपक चव्हाण सर, आताच कलंत्री सरांनी जो मुद्दा मांडला की म्हणजे गेल्या काही वर्षांच्या आत्ताच हमी भावापेक्षा जास्त दर जे ते कडधान्य मिळत आहेत, अशात मग आवकही कमी आहे गरजेपेक्षा, तरीही कडधान्याचे दर एमएसपी पेक्षा कमी का राहत आहेत? नेमकी कोणती कारण आहे त्याला? आता जावंद्या सर, नवले सरांनी आणि कलंत्री साहेबांनी जी भूमिका मांडली त्याच्यात तुम्ही बारकाईने पाहिलं तर एक सुसूत्रता आहे. आणि मी कलंत्री साहेबांचं पण अभिनंदन करेल की त्यांनी सांगितलं की कंझ्युमरने आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे किंवा कंझ्युमरने दृष्टिकोन बदलण्याबरोबरच मीडिया आपल्याकडे होते काय माहिती का, आता मगाशी इन्फ्लेशन आपला अन्नधान्य महागाईचा निर्देशांक हा 7.4 असा झाला मधल्या काळामध्ये. आणि त्यावेळेला आरबीआयच्या गव्हर्नरनी त्यांच्या जे 2 महिन्याचा पतधोरणाचा आढावा असतो त्याच्यात अशी कॉमेंट केली होती की इम्पोर्ट म्हणजे पल्सेसच्या इम्पोर्ट साठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर असं नॅरेटिव्ह देत आहे की फूड इन्फ्लेशन वाढलं तर मग थोडासा त्यांचं काय मॉनिटरी फिस्कल त्यांचं जे काही प्रबंधन असतं, म्हणजे आपल्याकडे संबंध व्यवस्थेमध्ये अशी एक सिस्टीम मध्ये असं एक नॅरेटिव्ह आहे की फूड इन्फ्लेशन म्हणजे ज्याचा एकूण महागाई निर्देशांकामध्ये, सकल महागाई निर्देशांकामध्ये जो 20% वाटा आहे त्यात पल्सेसचा शेअर किती असेल? खूपच कमी. मुद्दा फक्त इथे असा आहे की आपल्याकडे आधार भावाचा जो काही बेंचमार्क आहे त्याच्या खाली प्राइसेस का राहतात सातत्याने, तर त्याला जावंदिया सरांनी सांगितलं की सातत्याने आयातीची धोरणं. आता मोझाम्बिक ह्या देशावरनं 5 वर्षाचा कराराला मुदतवाढ दिलेली आहे आणि पुढची 5 वर्ष आता त्यांनी सांगितलं की 2 लाख टन आम्ही समजा इम्पोर्ट करणार. तर याच्यात प्रश्न असा आहे की स्वस्त आयाती, बरं आयाती म्हणायला त्या पोर्ट पर्यंत स्वस्त असतात, डोमेस्टिक बाजारामध्ये लोकल आपल्या डाळी आणि त्यांच्या किमतीत फार कंझ्युमरला रिलीफ मिळेल असा काही फरक नसतो. फक्त याच्यात एक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे देशातल्या पल्सेसचं जे काही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे त्याच्यात गव्हर्नमेंट इंटरव्हीन करून प्राइसेस जास्तीत जास्त कशा खाली राहतील अशी एक मानसिकता माध्यमांमध्ये, पॉलिसी मेकरमध्ये, राजकारण्यांमध्ये आणि ब्युरोक्रेसीमध्ये आणि मीडियातल्या काही सेक्शन्स मध्ये आहे. त्यामुळे सातत्याने बाजारभाव कमी राहतात. आता याच्यात दुसरा मी तर्क मांडतो, समजा इम्पोर्ट जर आपण नाही केला तर काय होणार आहे? उडदाच्या किमती ज्या 8,000 आहेत त्या 12,000 होतील फार तर समजा. 12,000 झाल्यामुळे काय होते की शेतकऱ्याचं अर्निंग वाढतं, त्यामुळे त्या पिकाखालचं क्षेत्र वाढतं.
म्हणजे सोपं उत्तर असं, मधल्या काळामध्ये जसं पल्सेसला थोडे चांगले रेट मिळाले, तर बघा हरभऱ्याखालचं क्षेत्र आपलं किती वेगाने वाढत गेलं. म्हणजे मला असं म्हणायचं की थोडंसं फार्मरला जर अर्निंग मिळायला लागलं तर त्या पिकाखालचं क्षेत्र वाढतं आणि आपण स्वयंपूर्ण होतो. आपण त्याच्या उलट धोरणं आखली. आपण ऑइल सीड मध्ये पण काय केलं, आपण स्वस्त सो कॉल्ड स्वस्त असं जे काही इम्पोर्ट केलं आपण सगळा खाद्यतेल, आणि त्याच्यामुळे आपले करडई असेल, पारंपरिक तीळ असेल, सगळी शेती आपण अक्षरशः संपवली या स्वस्त इम्पोर्टमुळे. आज आपलं ऑइल खाद्यतेलाचं इम्पोर्ट बिल 1 लाख कोटी रुपयांचं एवढं इम्पोर्ट आपण करायला लागलेलो आहे. तर 150 लाख टन खाद्यतेल आपण इम्पोर्ट करतो. जर त्या देशांनी ठरवलं आपल्याला खाद्यतेल द्यायचं नाही तर आपल्याकडे स्वयंपाकात तेल राहणार नाही, इतक्या वाईट थराला आपण गेलोय. आणि कडधान्यांमध्ये पण त्याच प्रकारे आपण आता काय होतंय की कडधान्यांमध्ये तुम्ही मगाशी म्हटला की 30 ते 40 लाख टनाचा गॅप राहतो. हा गॅप आपले शेतकरी एका वर्षात भरून काढतील, परंतु त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल अशी जर धोरणं नाही झाली. आता बघा माननीय विजय आपलं माफ करा, माननीय आपले पियुष गोयल साहेब जे वाणिज्य मंत्री आहेत, त्यांनी परवा जी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सुरुवात अशी केली की आमचं सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी वचनबद्ध आहे. आणि पुढे काय निर्णय दिले त्यांनी, बटाटा भूतानकडनं डायरेक्ट इम्पोर्ट करणार, बटाट्याचा 10 लाख टनाचा कोटा TRQ मध्ये घेतला, त्याला त्यांनी 10% 30%वरनं 10% ड्युटी ठेवली. नंतर कांदा, आता हा विषय नाही कांद्याचा, पण एक निर्णयांची जी मालिका झाली, तर कांदा आम्ही 1 लाख टन इम्पोर्ट करू. त्याच्यानंतर म्यानमारशी आमचं चाललंय की 2 लाख टन प्रतिवर्षी आम्हाला म्यानमारकडनं तूर मिळेल अशी व्यवस्था. मोझाम्बिकच्या कराराला 5 वर्षाची आम्ही मुदत वाढ देतोय. आणि शेवटी सांगताय परत ते की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न नक्की दुप्पट करू 5 वर्षामध्ये. म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही एकीकडे मला तर वाटतं ते आयात मंत्री असंच त्यांना म्हणावं असं मला वाटतं, अन्नधान्य आयात मंत्री एक नवीन कॅटेगरी मध्ये ते काम करताय. यामुळे माझ्याशी कलंत्री साहेब सुद्धा सहमत असतील की आपल्या डोमेस्टिक प्रोसेसिंग किंवा बाजारभावामध्ये एवढं फ्लक्च्युएशन व्हायला लागलेलं, स्पेक्युलेटर्सला हा सगळा स्कोप स्पेक्युलेटर्सला स्टॉकिस्टला दिलेला आहे. याच्यात माझं असं मत आहे की शेतकरी, एंड युजर, प्रोसेसर आणि ग्राहक यांना जर तुम्हाला खरोखर कॉन्फिडन्स द्यायचा असेल तर आपलं देशी उत्पन्न वाढलं पाहिजे. आपल्याला किती काळ आपण अशा प्रकारे इम्पोर्ट करून आणि अशा प्रकारची धोरणं, मला असं वाटतं की थोडंसं यांच्यामध्ये पॉलिसी मेकर्सनी, पॉलिटिशियननी गट्स दाखवले पाहिजे. होऊ द्या. आहे बघा, मी तुम्हाला एक रेफरन्स सांगतो. आपल्याकडे 2010ला हळदीचे भाव त्यावेळेच्या उच्चांकी पातळीपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर हळदीचं क्षेत्र किंवा ओव्हरऑल आपण हरभऱ्याचं सुद्धा 2015ला आपण एक मोठा राईज पाहिला हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये. त्यानंतर हरभऱ्याचं क्षेत्र हे टप्प्याटप्प्याने वाढत गेलं. हरभऱ्यामध्ये आपण आज आपल्याकडे म्हणजे हरभऱ्याचा इम्पोर्ट ते आता का करू शकले नाही, कारण नाफेडकडे स्वतःची इन्व्हेंटरी, म्हणजे नाफेडकडे 3 महिने पुरेल एवढं 22-23 लाख टन आज सुद्धा एवढी इन्व्हेंटरी आहे. तर नाफेड त्यांनी उडीद आणि मुगाचं माफ करा, उडीद आणि तुरीचं इम्पोर्ट केलं सँक्शन, पण त्यांनी हरभऱ्यावरचा जो 60% आता ड्युटी आहे ती 30% करायला नाही म्हटलं फायनान्स मिनिस्ट्री. का? कारण गव्हर्नमेंटकडेच हरभऱ्याचा स्टॉक पडला, एवढा हरभरा आपण उत्पादित केलाय. माझा एवढाच मुद्दा आहे की तुम्ही आधार भावाच्यावर सातत्याने प्राइस मिळू द्या, थोडस भाव वाढू द्या, थोडासा ट्रिगर होऊ द्या. भाव वाढली की चर्चा होते त्या पिकाची आणि त्या पिकाखालचं क्षेत्र वाढतं. एवढं साधं सिंपल सूत्र आहे. परंतु आपल्या पॉलिसी मेकर्स मध्ये, आपल्या ब्युरोक्रेसीमध्ये गट्स नाहीयेत अशा प्रकारचे निर्णय घ्यायची आणि मग त्याच्यावर काहीतरी लिपापोती करायची. म्हणून इम्पोर्टचा सरळ पर्याय आहे. पिढ्याची तोंड बंद करता येतात. संसदेत लोकांना तिथे सांगता येतं की आम्ही इम्पोर्ट करतोय, पण हे इम्पोर्ट करतोय म्हणजे यांचं ढळढळीत अपयश आहे. गेली 7-8 वर्ष यांचा परफॉर्मन्स अक्षरशः फक्त बोलण्याच्या गोष्टी आणि बांधावर खाली काहीच नाहीये. मी तुम्हाला जाता जाता शेवटचा रेफरन्स सांगतो. पल्सेस मध्ये जर मायक्रो इरिगेशन जर केलं तर 30% उत्पन्न फक्त मायक्रो इरिगेशनची सुविधा दिल्याने होतं. आज मायक्रो इरिगेशनचं प्रमाण खूप कमी आहे पल्सेस मध्ये. अशा प्रकारचे फंडामेंटल्स निर्णय घेण्याचं काही काम करत नाही हे गव्हर्नमेंट. आणि फक्त मग आयाती, ज्याला शरद जोशी साहेब आसरट आयाती म्हणायचे, आणि ह्या अशा आसरट आयातींनी दिवसेंदिवस आपल्या शेतीचं संपूर्ण नुकसान होतंय. आणि या विरोधात मला वाटतं की काही मीडिया जर सोडला तर आणि जावंद्या साहेब, नवले साहेब यासारखे सिनियर माणसं सोडली तर ह्या विषयावर अख्ख्या महाराष्ट्रात आज मला वाटतं की कोणीही बोलायला तयार नाहीये. आपल्या राजकारण्यांमध्ये कोणी बोलत नाही. आपल्या आमदार खासदारांना या विषयाचं किती नॉलेज आहे इथून प्रश्न उपस्थित होत आहे. आणि
ही सगळी म्हणजे पॉलिटिकल परिस्थिती थोडं लांबलं, पण पॉलिटिकल परिस्थिती काय फारशी काही मला ठीक दिसत नाहीये की अवेअरनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यामुळे हे दुष्टचक्र कधी थांबेल हा खरा आता प्रश्नचिन्ह आहे. जावंदी सर, दीपक सरांनी आत्ताच बोलताना मोझंबिकाचा जो मुद्दा आहे तो मांडलाय की सरकारनं यापूर्वीही 5 वर्षाचा करार केला होता आणि मध्यंतरी झालं असं की ते 5 वर्षांदरम्यान देशामध्ये तुरीचं उत्पादन चांगल्या प्रमाणात झालं, मात्र करार केला असल्यामुळे सरकारला या काळातही आयात करावी लागली आणि आता सरकारनं पुन्हा एकदा तो 5 वर्षाचा करार केलाय. तर यामागे नेमका उद्देश काय आणि शेतकऱ्यांना यामुळे तोटा सहन करावा लागणार याबद्दल काय सांगा? नाही, कसं आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांकरता सरकारला काही करार जर करायचे असतील तर ते त्यांनी जरूर करावे. पण त्याच्याकरता भारतीय शेतकऱ्यांचा बळी का दिला जातोय याच्यामध्ये खरा अभ्यास हा करण्याची गरज आहे की आम्ही नेहमीच म्यानमारकडनं तूर आयात करत होतो, तांझानियाकडनं तूर आयात करायला लागलो. मी तांझानियाला स्वतः गेलो होतो, मी पाहिलं तिथे की ते तिथे तूर भारतात निर्यात करण्याकरताच पिकवायला लागले होते. मला वाटतं कलंत्री साहेब याच्यावर फार चांगलं बोलू शकतील. आणि ही आता आपण मोझांबिककडे जायला लागलेलो आहे, काय हरकत नाहीये. पण जेव्हा आपण हमी भाव जाहीर करतो तेव्हा आपण अशा पद्धतीने आपलं धोरण ठरवायला. आवाज कलंत्री साहेब सुद्धा जे म्हणाले त्याच्यामधला सार काय आहे की डाळीचं उत्पादन शेतकऱ्यांनी वाढवलं की त्याचा उपयोग आपण भाव पाडण्याकरता करतो. आणि हे की आपल्या देशामध्ये उत्पादन वाढवा आणि मरा हे शेतकऱ्यांकरता धोरण आहे. प्रोड्यूस अँड पेरिश हेच आपल्याकडे वापरलं गेलेलं आहे. पण लालबहादूर शास्त्रींनी आणि सी सुब्रमण्यम यांनी 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची रचना करून त्याच्यामध्ये MSP जाहीर करण्याचं, कृषी मूल्य आयोगाची कमीत कमी किंमत जाहीर करण्याचं धोरण सरकारने ठरवलं. ते जाहीर केलं होतं. ते का केलं होतं? ते याच्याकरताच केलं होतं की हरित क्रांतीमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन वाढवायला सांगितलं गेलं आणि हे वाढीव उत्पादन जर एकदम बाजारात आलं तर बाजारात भाव पडतील आणि भाव पडले तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यामधला असलेला इंटरेस्ट जो आहे, उत्साह जो आहे तो संपून जाईल. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना एक कमीत कमी हमी देण्याची गरज आहे. म्हणून MSP आली. म्हणून मला इथे अधोरेखित करायचं आहे या 3 कायद्यांच्या पार्श्वभूमीवर. कलंत्री साहेब मला वाटतं याच्याशी सहमत होतील, दीपकही सहमत होईल की MSP ही कधीही रेम्युनरेटिव्ह नव्हती. ती कमीत कमी किंमत होती बाजारात सुरक्षित करण्याची. त्याच्यापेक्षा जास्त किमतीनच बाजारात मिळायच्या. आज झालं काय आहे, आज MSPच मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना MSP करताच आंदोलन करावं लागतंय. हे किती विचित्र झालेलं आहे हो. मला असं वाटतंय की आम्ही तिघही जे काही बोलतो आहोत यातनं हाच हे आहे की या देशामध्ये खरं आता महागाईची नवीन व्याख्या करायची गरज आहे. आमच्या देशामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल यांचे भाव वाढले म्हणजे महागाई. पण आमच्या देशामध्ये सगळ्यांचे पगार वाढतात आहेत. आमदार खासदारांचे पगार वाढतात आहेत. शहरीकरणाकरता असणारं अनुदान वाढत आहे. तुम्ही पहा ना, रेल्वेला दिलेलं अनुदान, तुम्ही पहा मेट्रोला दिलेलं अनुदान किंवा बुलेट ट्रेनला दिलेलं अनुदान, शहरीकरणाच्या पाणी पुरवठा करता दिलेलं अनुदान, याच्यामुळे इन्फ्लेशन वाढत नाही का? आम्ही याचा विचारच करत नाहीये. आणि शेतीमालाचे थोडेसे भाव वाढले तर इन्फ्लेशन. तुम्ही पहा, परवा अशी चर्चा सुरू झाली आज तक पॅनलवर की शेतीमालाचे भाव वाढतात आहे, इन्फ्लेशन वाढत आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात आहेत, डाळ, तेल हे सगळं महाग होत आहे. आणि हे महाग झालं तर मध्यम वर्गाच्या बजेटवर परिणाम होईल. आणि तो परिणाम काय होईल तर मध्यम वर्गाचं किचन एक्सपेन्सेस वाढलं तर मग तो टीव्ही वगैरे कमी विकत घेईल. म्हणजे काय झालं की उद्योगांच्या वस्तू खपल्या पाहिजेत म्हणून एका वर्गाची ज्यांची इन्कम वाढवलेली आहे त्यांचं किचन एक्सपेन्सेस कमी ठेवायचे. म्हणजे मग कोणावर मारायचं तर शेतकऱ्यांना मारायचं. मी इथे पुन्हा आठवण करून देतो की वाजपेयीच्या कार्यकाळामध्ये भाजपवाले असं म्हणायचे की आम्ही महागाई नियंत्रणात ठेवली. लालकृष्ण अडवाणींचं हे फार प्रसिद्ध विधान आहे. आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं त्याच्यावर की हो, तुम्ही महागाई कमी केली,
महागाई स्थिर ठेवली पण शेतकऱ्यांना मारून ठेवली. ठिकाणी आपण समजून घेत. मला असं वाटतंय कुठेतरी की जर खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची प्रामाणिक इच्छा आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची आहे तर त्यांनी या देशातल्या महागाईची व्याख्या सुद्धा करायला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आज ही मागणी होते, मला ऊस आणि इतर शेतकरी यांच्यामध्ये वाद टाकायचा नाही, पण साखरेला भाव मिळाला नाही तर ऊसाला FRP सुद्धा देता येत नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे अशी मागणी होते आहे की 35 रुपये किलोच्या कमी ही साखर विकल्या गेली नाही पाहिजे. मग आपण असं का नाही ठरवत या देशामध्ये की 125 रुपये किलोच्या कमी कोणतीही डाळ विकली जाणार नाही असं ठरवा ना. मग तूर उत्पादकांचे FPO तयार होतील, डाळी उत्पादकांचे FPO तयार होतील आणि ज्या छोट्या छोट्या दाल मिल तयार झालेल्या आहेत त्या दाल मिल मधनं गावागावात तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ तयार होईल आणि 125 रुपये किलोच्या हमी भावाची जर गॅरंटी मिळाली तर मग शेतकऱ्यांना त्या प्रमाणात तुरीचे, मुगाचे, उडदाचे भावही गावात मिळायला सुरुवात होतील ना. कलंत्री साहेबांचा धंदा एखाद वेळेला बंद पडेल पण त्यांना त्याची काही चिंता नाही, ते वेगळा काहीतरी धंदा करतील ना. पण मला असं वाटतंय की एकीकडे आपण गांधींचं नाव घ्यायचं, ग्राम उद्योगाचं नाव घ्यायचं, FPOचं नाव घ्यायचं, शेतकऱ्यांचं गटांची नावं घ्यायची, पण त्याला लागणारा पॉलिसी सपोर्ट द्यायचा नाही हे आताच्या या निर्णयावरनं दिसत आहे. आणि चव्हाण बरोबर बोललात की मंत्र्याला आपण आयात मंत्री म्हटलं पाहिजे. या देशामध्ये शेतीमालाची आयात करण्याची काहीही गरज नाही, डाळी असो की तेल बिया असो. मी इथे पुन्हा एक गोष्ट आठवण करतो आणि थांबणार आहे. अहो, तेलांच्या करता सुद्धा राजीव गांधींनी स्वावलंबनताचं मिशन तयार केलं होतं, ऑइल मिशन तयार केलं होतं. सॅम पिट्रोदा त्याचे अध्यक्ष होते. हे आत्मनिर्भर शब्द आता दिलेला आहे पण स्वावलंबन हा निर्णय तेव्हा होता, आत्मनिर्भर आता आलेला आहे. त्याच्याकरता ऑइल मिशन तयार केलं सॅम पिट्रोदाच्या अध्यक्षतेमुळे की देशातल्या शेतकऱ्यांनी तेलबिया उत्पादन करावं. त्याच्यात डॉक्टर कुरियननी उडी घेतली आणि डॉक्टर कुरियननी धारा ब्रँड तयार केला. विजय कलंत्री साहेबांना त्याची माहिती असेल. पण त्या धारा ब्रँड मध्ये, त्या तेलामध्ये डॉक्टर कुरियनना 200 कोटीचा तोटा झाला. आणि जेव्हा नरसिंहरावचं सरकार तयार झालं तेव्हा डॉक्टर कुरियन बलराम जाखड कृषी मंत्री असताना त्यांच्याकडे गेलेत आणि ते म्हणाले की मी MSPचं ऑपरेशन केलं ऑइल सीड मध्ये, मला 200 कोटीचा तोटा झाला, तुम्ही रिएम्बर्स करून द्या. बलराम जाखडांनी त्यांना म्हटलं असं रिएम्बर्समेंट करता येत नाही. मग डॉक्टर कुरियननी बलराम जाखडांकडे मागणी काय करावी? त्यांनी मागणी केली की मला पाम ऑइल 0% इम्पोर्ट ड्युटीवर आयात करू द्या आणि ते आपल्या देशी तेलामध्ये मिळवून व्हेजिटेबल ऑइल म्हणून मार्केटिंग करण्याची परवानगी द्या. बलराम जाखड म्हणाले की मी 0% नाही करत, तुमच्याकरता 20% करतो. आता विचार करावा की डॉक्टर कुरियन शेतकरी हिताचा माणूस आणि तो पाम तेलावरच आयात कर कमी करून घेतो आणि तो भेसळ करून विकण्याची परवानगी घेतो. याच्यात शेतकऱ्यांचे कुठे आले हो? आणि मग झालं असं की गुजरातच्या सगळ्या तेल व्यापाऱ्यांनी बलराम जाखडला जाऊन सांगितलं की उद्यापासून आम्ही तेल उद्योग बंद करतो कारण तुम्ही यांना 20% आयात करायची परवानगी दिली, आम्ही तेल धंदा कशाला करायचा. बलराम जाखडनी त्यांच्याकरता 30% केला आणि चिदंबरम साहेबांनी सगळ्यांकरता पुढच्या बजेटमध्ये 20% केला. अहो, सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं असो की मोदीजींचं असो, शेतकरी विरोधी निर्णय कसे होतात हे मी मानतोय नवीन पिढीकडे. जरा विचार करा हो की उद्या डाळीचं असंच झालं आणि डाळी काही उद्योगपतींना शून्य आयातीवर आयात करण्याची परवानगी दिली तर काय होईल आमच्या देशामध्ये? मला असं वाटतंय की जर हमी किंमत जाहीर केलेली आहे, म्हणून मी सुरुवातीलाच असं म्हटलं की तुम्ही हमी किंमत वाढवून जाहीर केली, आनंदाची गोष्ट आहे. ती अजूनही C2 वर नाही चव्हाण साहेब, हे मी अधोरेखित करतो. C2 वरची किंमत काय ते उद्या अॅग्रोवन मध्ये छापा ना याच्या सोबतच, म्हणजे लोकांना लक्षात येईल की A2FL वरची किंमत किती कमी आहे. आणि मग जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यातनं काढली आहे तर त्याच्या 50% जास्त झाल्यानंतर या देशात आयात होईल. आणि तुम्ही मगाशी शरद जोशींचं नाव घेतलं चव्हाण साहेब, शरद जोशींनी VP सिंगांकरता जी कृषी नीती ड्राफ्ट केली होती 89 मध्ये आणि तिला त्यांनी 91 मध्ये प्रसिद्ध केलेली आहे. आमचे सगळे आता जुने मित्र त्याच्याबद्दल बोलत नाही,
त्या ड्राफ्ट मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की या देशामध्ये 40 आणि 60% हा बॅन असला पाहिजे. ही एक मर्यादा असली पाहिजे आयात निर्यातीची. कृषी मूल्य आयोगाच्या किमतीच्या 60%पेक्षा जास्त किंमत बाजारात झाली तर आयात खुली करायची आणि 40%पेक्षा कमी किंमत झाली तर निर्यात खुली करायची. का नाही हे मान्य होत आमच्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना. पण विजय जावंदिया म्हणतो म्हणून ते ऐकायचं नाही. हा जो एक आकस आहे तो आकस आज शेतकऱ्यांकरता झालेला आहे. म्हणून शेतकऱ्यांचं कुठेही महाराष्ट्रात आंदोलन दिसत नाही उसाचं सोडल्याशिवाय. आज तुम्ही पहा, आज मक्यामध्ये तेजी आली. चीनची जागतिक बाजारात खरेदी सुरू झाल्याबरोबर सरकारच्या धोरणामुळे तेजी आलेली नाहीये. आज रुईच्या गाठींमध्ये थोडीशी तेजी आहे चीनच्या खरेदीमुळे. अहो सरकीचे भाव तर आज पडलेले आहेत तेलाचे भाव वाढल्यानंतर, कारण ढेपीवर भाव ठरतात. आता मक्याचे भाव वाढले तर मला वाटतं सोयाबीनची ढेप महाग झाली तर सोयाबीनला भाव मिळेल. कलंत्री साहेब याच्याबद्दल बोलू शकतील. म्हणून मला असं वाटतंय की नुसत्या बाजारपेठेचा विचार करून नाही तर बाजारपेठेत शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळेल आणि जर ती देता येत नसेल आणि तुम्हाला स्वस्ताही पाहिजे असेल तर मग शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करायला पाहिजे. ज्याप्रमाणे अमेरिका आणि युरोप आपल्या शेतकऱ्यांना आपल्या तिजोरीतनं देतात. मी इथे पुन्हा एकदा सांगतो की गेल्या 3 वर्षात चीनशी व्यापार युद्ध सुरू केल्यानंतर अमेरिकेने पहिल्या वर्षी $12 बिलियन, दुसऱ्या वर्षी $16 बिलियन आणि तिसऱ्या वर्षी $19 बिलियन ची सबसिडी दिली. ते या निवडणुकीत ट्रम्प साहेब वारंवार सांगतात आहेत. आणि चीनवर आम्ही आयात कर लावला आणि त्या आयात करातनं जे सरकारच्या तिजोरीत पैसे आले त्या पैशातनं आम्ही ही सबसिडी देतो आहे. मग शेतीमालावर आयात कर लावा, येऊ द्या तो माल बाजारात. तो भाग घेणारे जे असतील ते घेतील, पण बाकीच्या शेतकऱ्यांना त्यातनं सबसिडी द्या ना. पण जर तुम्हाला गरिबांना धान्य स्वस्त द्यायचं असेल तर मी पुन्हा तेच सांगतो, चव्हाण साहेब, कलंत्री साहेब, गवले साहेब, जे मी 2006 ला मनमोहन सिंगांकडे रायफलला म्हटलं होतं की गरिबांना धान्य स्वस्त मिळालं पाहिजे. पण त्याच्याकरता धान्य उत्पादकांनी गरीब का राहावं, शेतमजुरांनी 200 रुपयातच काम का करावं, त्यांना 6व्या वेतन 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ का नाही, याचा जर आम्ही विचार केला नाही तर सबका साथ सबका विकास हे अशक्य आहे. एवढंच मला मांडून ठेवायचं आहे. नवले सर, सरकार सांगतंय की शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. मात्र सरकारचे जर सगळे निर्णय पाहिले तर ते ग्राहक हिताचे आहेत. कुठल्याही शेतमालाचे भाव वधारताना दिसले की सरकार आयातीचा निर्णय घेतंय किंवा निर्यात बंदी करताय. या मागे नेमका उद्देश काय? खर तर दीपक चव्हाण साहेबांची एक पोस्ट परवा दिवशी व्हायरल झाली आणि मी स्वतः सुद्धा ती शेअर केली. पियुष गोयल साहेबांनी जे काही धोरण घेतलं आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय घेतले, मग ते डाळीच्या बद्दल होते, कांद्याच्या बद्दल होते, तेलबियांच्या संदर्भामध्ये होते, मोठ्या प्रमाणात आयात करायची आणि भारतीय शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव हे पाडायचे, अशा प्रकारचा एक कलमी कार्यक्रम ह्या सगळ्या धोरणामधून आपल्याला दिसतोय. गंमत बघा, एकीकडे भारतीय शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या हातातल्या बेड्या तोडतोय, त्यांच्याकडचे जाचक कायदे रद्द करतोय, आवश्यक वस्तू कायद्यातून 5 जीवन आवश्यक वस्तू वगळतो आहे आणि आता शेतकऱ्यांना ह्या सगळ्या स्वातंत्र्यामुळे सुगीचे दिवस येणार असा डांगोरा एकीकडे पिटायचा आणि निर्णय घेताना मात्र बरोबर शेतीमालाचे भाव पडतील, शेतकऱ्याच्या हातातल्या बेड्या आणखीन पकडीनं पक्क्या होतील आणि शेतकऱ्याला जगणं मुश्किल होईल, अशा प्रकारे प्रचंड आयात करायची ही धोरणं आपण सातत्यानं पाहतो आहे. या सगळ्या धोरणांच्या पार्श्वभूमीवर आपला असा समज होतो की हे सगळे धोरणं हे ग्राहकांच्या हिताचे आहे. काही प्रमाणामध्ये जी वोट बँकचं राजकारण भारतामध्ये होतं, निवडणुका आल्या की एक संघटित वोट बँक ही ग्राहकांची आहे, ती वोट बँक शेतकऱ्यांची दुर्दैवानं नाही आणि त्यामुळे राजकीय लाभ मिळवण्यासाठी काही प्रमाणामध्ये ग्राहकांना खुश करण्याचा प्रयत्न या धोरणामधून होतो. परंतु माझे अभ्यासक मित्र माझ्याशी सहमत होतील की या सगळ्या धोरणांचा जितका फायदा हा ग्राहकांना होतो त्याच्या खरं तर 10 पट फायदा हा आयातदारांना, प्रक्रियादारांना आणि जे ह्या राजकीय पक्षांचे खरे देणगीदार आहेत, ज्यांच्या देणगीवर ह्या राजकीय पक्षांच्या निवडणुका आणि एकंदरीत संघटनात्मक कार्य चालतं, त्या देणगीदारांना, प्रक्रियादारांना, निर्यातदारांना, आयातदारांना आणि एकंदरीतच या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना याचा प्रचंड लाभ होत असतो. त्यामुळे नाव हे शेतकरी हिताचं करायचं आणि
शेतकऱ्यांना चुचकारायचं, नाव ग्राहकांच्या हिताचं करायचं आणि त्यातून पॉलिसी लादायच्या आणि अंतिमता मात्र आपले देणगीदार असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना, भागीदार असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना प्रचंड लाभ याच्यातून मिळवून द्यायचा, हेच आपण वेगवेगळ्या पातळीवर पाहत आलेलो आहे. जोपर्यंत ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्याही हिताचे निर्णय हे घेणारं सरकार, राज्यकर्ते अस्तित्वात येणार नाहीत, सत्तेत येणार नाहीत, जोपर्यंत धर्म, जाती याच्यावर राजकारण होत राहील आणि शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचं खरं राजकारण हे केंद्रस्थानी येणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून सरकार कोणतंही असो, मगाशी अत्यंत बरोबर आपल्या पॅनलवर असणाऱ्या मान्यवरांनी मांडलं की सत्ता बदलते मात्र धोरणं बदलत नाहीत, नेता बदलतो मात्र नीती बदलत नाही. नीती शेतकऱ्यांना मातीत घालण्याची, नीती ग्राहकांना काही प्रमाणात चुचकारण्याची, त्यांच्या महागाईचं भांडवल करण्याची, आणि नीती मात्र फायदा कॉर्पोरेट कंपन्यांना, श्रीमंतांना, व्यापाऱ्यांना, देणगीदारांना खुश करण्याचा, हे चालत आलेलं आहे. आणि त्यामुळे याच्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याच्या सुतराम शक्यता नाहीत. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या यातून दुर्दैवानं दुप्पट होताना आपल्याला दिसत आहेत. ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवाची अशा प्रकारची बाब आहे. कलंदरी सर, कडधान्याच्या आयातीचा जो निर्णय आहे, याचा हरभऱ्याच्या वायदे बाजारावर काही परिणाम झालाय का? नाही, आता जे निर्णय घेतलेले ते सगळे तूर आणि उडदा संदर्भात घेतलेत किंवा मसूर बद्दल घेतलेले. हरभऱ्याबद्दल ह्याच्यातला एकही निर्णय नाही, त्याच्यामुळे हरभऱ्याच्या वायद्याच्या बाजारावर ह्याचा काही मोठा परिणाम झाला नाही. फक्त एवढंच आहे की सरकारने जे सिग्नल दिलेत की ते महागाई सहन करणार नाहीये, तर त्याच्यामुळे जे वाढलेले भाव होते ते 300-400 रुपयाने खाली आले. सर, कडधान्याच्या भावाचा काय रोख राहील पुढे? सॉरी, कडधान्याचा भाव काय राहतील पुढे? या निर्णयाचा काही परिणाम होणार आहे का? किंवा आधी असं वाटत होतं की जे थोडंसं शॉर्टेज झालेलं आहे आपल्याकडं, त्याच्यामुळे तुरीचे भाव हे एमएसपीच्या वर टिकतील. पण आता जे निर्णय घेतलेले आहेत ते मसूरवर आयात शुल्क 10% हे 31 डिसेंबर पर्यंत ठेवलेले आहेत. मोझाम्बिक सोबत जे करार केलेला आहे आणि म्यानमार मधनं जे कोटा दिलेला आहे ते डिसेंबर पर्यंत आणायचं आहे आणि आपलाही माल यायचा आहे बाजारपेठेत. हे सगळं बघून असं वाटतंय की एकदा एमएसपीच्या खाली बाजार जातील. आज काल नाफेडनं त्यांच्याजवळ जे प्राइस स्टेबिलायझेशन फंड मधलं जे तुरीचा स्टॉक होता त्याच्यातलं 2300 टन माल त्यांनी 6200 ते 6300 या भावामध्ये विक्री केलेला आहे. आज त्याचे भाव 6000च्या दरम्यान आलेले आहेत. तर ही सगळी परिस्थिती पाहता एकदा असं वाटतंय की 5000 ते 5800च्या घरात तुरीचे भाव राहू शकतात. विजय सर, गेल्या वर्षी खरीपातील कडधान्य जे आहे त्याचं उत्पादन 7.7 दशलक्ष टन होतं आणि आता जे फर्स्ट इस्टिमेट आलंय त्यानुसार यंदा 9.3 मिलियन टन इतकं उत्पादन झालंय खरीपात. तर उत्पादनात वाढ झाली आहे, मात्र अशातही आयातीची का गरज पडतीये? जावंदिया सर. नाही, उत्पादन वाढलं आहे पण ते उत्पादन आपल्या देशाच्या मागणीच्या तुलनेत कमी आहे, त्याच्यामुळे भाव वाढलेले आहेत. हे बिलकुल स्पष्ट. आणि हे भाव वाढलेले, म्हणून मी मगाशी काय म्हटलं, हे वाढलेले भाव म्हणतो आपण हे चुकीचं आहे. हे भाव आपण जाणून बुजून कमी करतो. जसं आता कलंदरी साहेबांनी सांगितलं की 5800चा जवळपास भाव येतील जेव्हा शेतकऱ्याचा माल बाजारात येईल. मग हे भाव आपण आर्टिफिशियली कमी ठेवतो ना. 6000 रुपये सुद्धा तुरीचा भाव जो जाहीर केलेला आहे तो C2 वर नाहीये, तो A2 FL वर आहे. शेतकऱ्यांचा एकंदर जर खर्चाचा विचार केला, शिक्षणाचा खर्च वाढतोय, स्वास्थ्याचा खर्च वाढतोय, सगळ्याचा खर्च वाढतोय, तर ते 6000 रुपयापेक्षा जास्त पाहिजे, 7000-8000 रुपये पाहिजे C2 वर. ते जर भाव ठेवले आणि ते भाव बाजारात ठेवले तर मग आजची भाववाढ दिसणार नाही ना आपल्याला. म्हणजे भाव वाढलेले नाही आहेत. माझ्या मते हे भावाचं करेक्शन आहे. ज्या पद्धतीने शेअर बाजार पडतो आणि मग वाढायला लागतो, तर त्या शेअर बाजाराला वाढीव भाव म्हणत नाही, ते म्हणतात की मार्केट इज करेक्टिंग. असं जे म्हटलं जातं ते शेतीमालाच्या भावाबद्दल का म्हटलं जात नाही, मला याचंच उत्तर सापडत नाही. आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला मागणी केली की आमच्या देशामध्ये आता महागाईची एक नवीन व्याख्या करण्याची गरज आहे की गहू, तांदूळ, साखर, तेल याचे MSPशी तुलना नाही,
तर एकंदर आमच्या देशामध्ये जे फिस्कल मॅनेजमेंट म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी म्हणतात, आता तुम्ही पहा ना, मी कलंत्री साहेबांना तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की 75 रुपयाचा डॉलर झाला नसता आणि तो 60च रुपयाचा डॉलर असता तर आज तूर किंवा जे काही शेतमाल किंवा जो काही खाद्यतेल आयात होतोय तो कमी किमतीत आयात झाला असता की नाही झाला असता. म्हणजे रुपयाचं अवमूल्यन झालं, हे एका प्रकारे शेतकरी हिताचं झालेलं आहे. आणि आज असं म्हणतात की अमेरिकेने ज्या नोटा छापल्यात कोविड-19चा सामना करण्याकरता, त्याच्यामुळे अमेरिकेच्या डॉलरच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि म्हणून जगात सोन्याचा भाव हा $1200 वरनं $1900 वर गेलेला आहे आणि म्हणून भारतात 60,000 रुपये 65,000 रुपये तोळं सोनं झालेलं आहे. आमच्या देशामध्ये अनेक लोक उदाहरण देतात, मी सुद्धा नेहमी उदाहरण देतो की मी जेव्हा शेती सुरू केली, इथे तुरीचा भाव सांगतो माझ्या बेटा तुझ्याकरता तुझ्या पिढी करता की मी 100 रुपये क्विंटल तूर विकलेली आहे. कलंत्री साहेब मला दुजोरा देतील. 72 मध्ये म्हणजे काय झालं की तेव्हा 250 रुपये तोळं सोनं होतं. म्हणजे 3 क्विंटल तूर विकून 2.5 क्विंटल तूर विकून मी 1 तोळं सोनं घेऊ शकत होतो. मग आज जर 60,000 रुपये तोळं सोनं आहे तर मग आज तर तुरीचा भाव 30,000 रुपये असायला पाहिजे. 2,500 रुपये क्विंटल कापूस होता, एका क्विंटल मध्ये 1 क्विंटल कापूस मिळायचा, मग आज 30,000 रुपये क्विंटल सोन्याचा भाव असला पाहिजे. मला समजत नाही हो की आमच्या देशातले लोक कलेक्टरचा पगार 2.5 लाख रुपये करतात पण मनरेगा मधली शेतमजुराची मजुरी 200 रुपये ठरवतात. कसं आहे का बाबा, हे गांधीचं आम्ही नाव घेतो. गांधींनी तर हिंद स्वराज मध्ये लिहिलं होतं की वकिलाचा पगार आणि भंग्याचा पगार हा एकच असला पाहिजे. मी भंगी शब्द वापरला म्हणून माफ करावं, पण आता त्याला आपण स्वच्छता कर्मचारी म्हणतो ना, त्याचा पगार हा एक असावा. करतोय का आम्ही हे? आम्ही ही दरी वाढवतो आहोत. मी अत्यंत नम्रपणे सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की माझा एक मित्र माझ्याच वयाचा आहे, तो सरकारी कर्मचारी म्हणून निवृत्त झाला. तो म्हणतो की मी 170 रुपये महिन्याच्या पगारावर लागलो होतो, आज माझी पेन्शन 70,000 रुपये आहे. मला सांगा हो की सबका साथ सबका विकास अशा व्यवस्थेमध्ये शेतीमालाचे भाव पाडून कसं काय होणार आहे. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था गाव के तरफ चलो हे गांधींचं म्हणणं किती खोटं काळाने ठरवलं आणि आंबेडकरांचं म्हणणं बाबासाहेबांचं भारतरत्नाचं शहरांकडे चला किती बरोबर ठरवलं. जे लोक जमिनी विकून शहरात गेले किंवा जमिनी नाहीत म्हणून शहरात गेले आणि मुंबईला एक 150 स्क्वेअर फूटचा प्लॉट कब्जा केला, त्याचे मालक झाले, ते 1.5 कोटीचे मालक झालेत. आणि मी माझ्या बापाची जमीन म्हणून कवटाळून गावात बसलो. आज माझी जमीन विकून माझ्या पोरीचं किंवा पोराचं लग्न किंवा शिक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला फार गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. मी शेवटचं एक सांगतो, मी ब्राझीलला गेलो, मी बेल्जियमला गेलो होतो आणि बेल्जियमच्या रस्त्यावर मी भाजी पाहिली. ती तिथे वांग हे तिथे जवळपास 300 रुपये किलो होतो. 2.5 युरो असं तिथे भाव होता. आता 2.5 युरो एका किलो वांग्याला तिथे जो भाव आहे तो त्यांच्या दृष्टीने महाग नाही, कारण तिथे एका तासाची मजुरी ही 6 ते 8 युरो आहे. आम्हाला 300 रुपये किलो खूप महाग वाटतं, पण तिथे जो स्वस्त आहे ना, तो स्वस्त शेतकऱ्यांना मारून नाही तर सरकारच्या तिजोरीतनं शेतकऱ्यांना मदत देऊन केला जातो. आमच्या देशामध्ये सगळं स्वस्ताई जी आहे ती शेतकऱ्यांना मारून आहे. याच्यावर सगळ्या राजकीय पक्षांनी, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या व्यापाऱ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. एवढंच माझं इथे म्हणणं आहे. आज आपण इथेच थांबूयाच. धन्यवाद, आपण सगळ्यांनी वेळ दिला त्यासाठी. नमस्कार.